हॅलो 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 ओके हॅलो 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 चेक 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 हॅलो हॅलो राजा दादा थोडासा पॅड जास्त झाला या थोडा कमी कर थोडासा हॅलो चेक 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 हॅलो हॅलो चेक 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 आवाज येतो का सर्वांना आवाज येतोय गणपती बाप्पा आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय विकासजी लांबोरे बुवा शाहिरांना विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर प्रथमतः शाहिरांनी आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन यायचे तेरी चाहतों में कितना तड़पे सावन भी कितने तुझ बिन बरसे जिंदगी में मेरी सारी जो भी कमी थी तेरे आ जाने से अब नहीं रही सदा ही रहना तुम मेरे करीब होके चुराया है मैंने किस्मत की लकीरों से मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया है मैंने किस्मत की लकीरों से आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा आजान कामर तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं कि फेडू कसे मी रसिका या तुमच्या ऋणा तुझी सेवा करता हर्षा होतो मना अरे तुझ दिला धार माझ्या जीवनाला तुझ्या बिना सागर आज मी घालू कुणाला आणि म्हणून हे रसिक राजा हा अजान पामर काय म्हणतोय बघ की अर्पी तुही काया अरे धरावी तू छाया मी आलो तुझ्या पाया आज या समारंगणा अरे अर्पी तुही काया धरावी तू छाया आलो तुझ्या पाया मी या समारंगणा
दुःखहर्ता विघ्नहर्ता गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वासाराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून महाराष्ट्राचा ढाण्यावर शिवछत्रपती शंभूराजांना मानाचा मुद्रा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुद्रा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धन्यवाद हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुद्रा करून या मुंबईची रखवारी तुमची आमची पालनहार आई मुंबादेवींना त्रिवार वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक विरार बॉयज मैत्री ग्रुप आयोजित शक्ती आणि तुरा असा नादाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोकेश्री नाच मंडळ तसेच कलगीधरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम समेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मिती शाखा शुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून सर्वप्रथम लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो विरार बॉल आणि मैत्री ग्रुपचे सर्व पदाधिकारी जे सदस्य आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्रथमतः लाख लाख धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो या आजान कलाकाराला या सेवेची संधी दिली। आणि म्हणून खास करून प्रवीण दादा डोईफोडे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच मित्रांनो आजचा हा कार्यक्रम मी ज्यांच्या साथीने ज्यांच्या सोबतीने पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार ढोलकीपट्टू नागेशदा किडवकर, त्याचप्रमाणे ढोलकला मला ज्याच्या साथ मिळते तो माझा भाऊ नयन किडवकर, तसेच बेंजोला मला आज साथ देतात माझे बंधू सौरभदादा देवरुखकर, त्याचप्रमाणे कीबोर्डला मला आज साथ देतात माझे बंधू मिलिंददादा पायकोडी, त्याचप्रमाणे ॲक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे आणि आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू आणि कोकणातील एक नामवंत साऊंडवाले सर्वांच्या परिचयाचे आमचे राजूदादा पड्याल आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये एक प्रतिष्ठित मान्यवर तसेच कोकण कलामंच या कलामंचाचे सर्व कलाकार तसेच या मंडळाचे सर्व माझे आधारस्तंभ सन्माननीय दिनेशजी कुरकणकर साहेबांच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे संदीपजी सावंत माऊली, गोपाळजी कारंडे, संजय दादा कांबळे आणि निलेश दादा शिपले ही मान्यवर मंडळी आजच्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहे, या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझा मित्र परिवार मी गेल्या वर्षी त्यांचा कार्यक्रम केला होता ते वडधासोळ मंडळाचे सदस्य मनोजदादा गोंडल देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच माझे बंधू राजापूर तालुक्याचे सुपुत्र कुणालदादा घाडी देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे माझे बंधू आणि माझे मार्गदर्शक सन्माननीय दीपकदादा कारकर आणि पानगुडी देवी कला मंचाचे काही पदाधिकारी काही सदस्य आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, या देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये
जर कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, कलाकार वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी माझे गुरुवर्य, माझा मित्रपरिवार, माझा शिष्य वर्ग, या ठिकाणी चाहता वर्ग आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करून आता आहे ना, गणपती मानाचा आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर गाजलेलं, वाजलेलं आणि मागणा पुन्हा भाजलेलं सामान्य विकासजी नामोरे बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा अगदी हवा तसा घ्या हा मुजरा माझा. आणि म्हणून मित्रांनो, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशी अपेक्षा बाळगतो. आणि पुन्हा एकदा रंगदेवतेला त्रिवार मानाचा मुजरा करून माझ्या गावचं ग्रामदैवत आई सोनाली कोटेजीच्या चरणावरती नतमस्तक होऊन मुंबा देवीला वंदन करून प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून हे रसिक राजा, अरे आज ही छोटीशी नौका तुझ्या आशीर्वादानं या जनसागरामध्ये तरंगत आहे. आज जे काही दिलं आहे ती फक्त तुझी पुण्याई आहे. आणि म्हणून हे रसिक राजा, अरे मी आज ही छोटीशी नौका तुमच्या समोर ही कला सादर करतोय. पण माझं दैवत तू आहेस, माझा माता पिता तू आहेस. म्हणून ही स्तवन तुझ्या चरणावरती ठेवतो रसिका. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तुझ्यासाठी हे रसिका, अरे तुझ्यासाठी रसिका मी सदैव या सभारंगणी गात राहीन. मग तुझ्या आशीर्वादाची रसिका, अरे मी सदैव वाट पाहीन. मग तुझी सेवा करता तुझी सेवा करता आज विलंबून जाईल. मग सदैव तुझ्या चरणात हरी हरी प्रियदासरा.
हे माय बाबा आज तुझं आणि माझं जे माय पित्याचं जे माय लेकाचं जे नातं जुळालेलं आहे हे नातं कायम टिकून राहू देत म्हणून ईश्वरा हे रसिक राजा ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात असावं की तुमच्या मायेत आज हे अहो बंध जुळाले हे रसिका हे तुमच्या मायेत आज हे इथे बंध जुळाले आज रसिका मला हो आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले. 1 2 3 4 तुमच्या मायेत आज हे बंध जुळाले तुमच्या मायेत आज हे बंध जुळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले. तुमच्या मायेत आज हे बंध जुळाले तुमच्या मायेत आज हे बंध जुळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले. माय बापा परी ही तुझी माया देविली पाठी भ्रोपेची छाया माझ्यासाठी तू आहे देवराया सेवा करण्या मी आलो तुझ्या पाया सेवा करण्या मी आलो तुझ्या पाया सेवा करण्या मी आलो तुझ्या पाया या कलेचा तू श्वास आहे आज कळाले या कलेचा तू श्वास आहे आज कळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले. क्या बात बंधू प्रेमाची तूच दिली साथ जीवा भावाचं तुमचं माझं नातं येता संकटावरी केली माता तव चरणावरी मी गीत गाता तव चरणावरी गीत गाता तव चरणावरी मी गीत गाता तुझ्या सेवेत राजशाचे मन वळाले तुझ्या सेवेत राजशाचे मन वळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले
हे तुझे प्रेम मिळाले बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा आणि म्हणून मित्रांनो सवय या ठिकाणी झालेला आहे. मला वाटतं आजच्या कार्यक्रमासाठी माझे मित्र आणि तोरेवाले ख्यातनाम शाहीर आदरणीय सचिनजी धुमक माळू देखील गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. तसेच माझे बंधू तोरेवाले शाहीर दादा नाव दिनेश दादा मोरे घाणेकर भावांचे शिष्य आहेत. दादा देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तोरेवाले एक नामवंत शाहीर योगेशजी कातकर माऊली देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे. कोकण कलामंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते सन्मान्य दिनेशजी कुलकर्णी साहेब सर्व कलावंत व कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकारांच्या सदैव पाठीशी उभे राहून आपली कला जिवंत राहिली पाहिजे हे उद्दिष्ट कायम डोळ्यासमोर ठेवून कलाकारांवर आणि कलेवरती नितांत प्रेम करणारे तसेच नवीन गायकांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून लोकांपर्यंत नवीन गाणी आणि गायकाचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणारे नवनवीन कलाकार आपल्या समोर उदयास आणणारे तसेच सर्व कलावंत आणि कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कापडगावचे सुपुत्र आदरणीय श्री दिनेशजी कुलकर्णी साहेब तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक सन्मान्य संदीपजी सावंत माऊली गोपाळजी गीतकार गोपाळजी कारंडे साहेब तसेच शाहीर संजयजी कांबळे निलेशजी झेपले तसेच संपूर्ण कोकण कलामंच यांच्या हस्ते राजेश बुवा निक्कम यांच्या उत्कृष्ट आवाजासाठी खास 1001 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आलेला आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो सवन या ठिकाणी झालेला आहे. कार्यक्रम जसा जसा पुढे जाईल तशी तशी निश्चितच कार्यक्रमाला मित्रांनो रंगतदार मजा येणार आहे. कारण गेल्या वर्षी बुवांसाठी माझा एकच कार्यक्रम झाला होता आणि तब्बल आज 1 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे की आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांच्या आमने सामने आहोत. बरोबर ना. म्हणून बारी मित्रांनो ही बारीच होणार आहे. म्हणायचं आहे काय लांबोरे बुवा आता तुमच्या हातात घ्या हा पेन त्याच्या शाई बरीचशी भरलेली आहे तुमच्या पेनात आहे ना. कारण एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. MPSC परीक्षा शाहीर उत्तीर्ण झालेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी माझ्या मंडळाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो. अशीच प्रगती शाहीर करत राहा. आणि म्हणून बघा आजची वारी बुवा ही तब्बल 1 वर्षानं तुमची माझी वारी होते. आणि म्हणून
आज खास तुम्हाला आणि मला पाहण्यासाठी हा जनसमुदाय जमलेला आहे. म्हणून काय म्हणायचं आहे बघा की सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. बरोबर आहे ना? सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. चांगलं वागणं हे काम प्रत्येक माणसाचं आहे. कोलापट्यानो बघा, हा दिसलं नाही तुम्हाला पण करतो मानाचा मुजरा. म्हणून म्हणायचंय की सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. माणसाशी चांगलं वागणं हे काम माणसाचं आहे. हा मिठू मिठू करणारा पोपट नाही तर काल्या चोचीचा आहे. वा हा चे भन पोपट पंची नाही चालणार तुमची आज. हा ती चालत असेल बाकीच्या भुवनकडे, ते तुम्हाला खपून घेत असतील. हा म्हणून आज लोक तुमच्यानी माझी गाणी ऐकायला आलेत बुवा. काहीतरी नवीन, नुसतं पोपटासारखं. म्हणूनच म्हटलं यांची चोच कालीच आहे. हा पोपट काय लाल चोचीचा नाही बघा, हा काल्या चोचीचा पोपट आहे. हो, आणि डोक्यावरचं केस या पोपटाला दाढीवरती आले, गालपडावर आले. म्हणून बघा बुवा, आज बारी निश्चित आहे. इथून पुढे तुमचे आणि माझ्याकडून 4 कार्यक्रम बाकी आहेत. आणि म्हणून बुवा गण आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. कसे वर्णू गणराया, अरे कसे वर्णू गणराया, मीर तुझ्या गुणाला मना मनुकी घेता तुझे देवा, होतो आनंद माझ्या मनाला. ओढ तुझी लागली देवा, अरे ओढ तुझी लागली देवा, आज या साऱ्या भक्त जना मग देण्या दर्शन यावे तू बाप्पा, अरे तू या चतुर्थीच्या बघा मित्रांनो, म्हणायचं आहे काय, विषय गणाचा आपल्यापर्यंत पोहोचवतोय. बुवाला पण एक सांगणे, बुवा तुमच्या कानाची भोकाटा उघडा आणि ऐका. बुवांचा गेल्या वर्षी गण होता आहे ना, माझ्याच विरोधात बुवानी गायला होता. विचार हा किती गाये आता काही नाही बरे. बुवा गणातून आपल्या आईला म्हणते होते, अगं आहे घरात गौराईला आणि बाप्पाला काय काय आणू. मग बुवा माझा विषय असा आहे, गणपती बाप्पाच्या आगमनाला काही मोजके दिवस बाकी आहेत. मग त्या भक्ताच्या मनामध्ये ती कुजबूज चालू झालेली आहे. बरोबर मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं, चाकरमान्यात खास करून वाटतं की गावाला जाताना माझ्या बाप्पासाठी काय काय तयारी करू, त्याच्यासाठी काय काय नेऊ. ही उत्सुकता प्रत्येक भक्ताला त्या बाप्पाची लागलेली असते. आणि तोच विषय गाण्यातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं की आला आषाढ हा सरता, येतो श्रावण वाया. अहो आला आषाढ हा सरता, मग येतो श्रावण खुनवाया. भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया.
वर्षाने तुझं आगमन होणार आहे. एकदा निघून गेलास की वर्षभर हे डोळे तुझ्या वाटेकडे लागतात. मग हा भक्त तुझ्या तयारीला लागलाय. काय आणू माझ्या बाप्पासाठी, काय करू त्याच्यासाठी, तोच विषय हा भक्त बाप्पा तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. 1 2 3 4. भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया. भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया. लागलाय तुझ्या तयारी देवा बाप्पा गणराया. भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया. आषाढ हा सरता येतो श्रावण गुणवाया. आला आषाढ हा सरता येतो श्रावण गुणवाया. भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया. भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया. हे तू मकर सजवाया तोरण आणि फुले. वर लावाया घेईन दीप माळा झुले. वर लावाया घेईन दीप माळा झुले. वर लावाया घेईन दीप माळा झुले. अरे बाप्पा, हा तुझा भक्त तुझ्या आठवणीमध्ये एवढा कासावीस झालाय. तुझ्या तयारीला लागलाय. माझ्या बाप्पासाठी काय घेऊ, कुठल्या रंगाचं तोरण घेऊ, कुठल्या रंगाची ती रांगोळी घेऊ, कुठले झुले घेऊ, कुठली फुलं घेऊ. म्हणून म्हणायचंय येतो मकर सजवाया तोरण आणि फुले. वर लावाया घेईन दीप माळा झुले. वर लावाया घेईन दीप माळा झुले. वर लावाया घेईन दीप माळा झुले. तुला बसाया चंदनी पाठलीला या बनवाया. तुला बसाया चंदनी पाठलीला या बनवाया. भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया. 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 आषाढ हा सरता येतो श्रावण गुणवाया. आला आषाढ हा सरता येतो श्रावण गुणवाया. भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया. भक्त लागलाय तुझ्या तयारीला
फरमाईश आलेला आहे. निश्चित दादा या ठिकाणी माझे बंधू आणि या मंडळाचे सर्व यावेत तुम्ही श्री गणा जो माझा गण आहे. दादांच्या ठिकाणी फरमाईश आलेली आहे. 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. दादा निश्चित दुसऱ्या फेरीमध्ये आपली फरमाईश पूर्ण केली जाईल. मानाचा मुजरा करतो. तसेच माझे बंधू खास प्रतिकोकणचा आपल्या दिव्यामध्ये शक्तितुर्याचे आयोजन करण्यात आले आहे. शाहीर संदीपजी मोरे विरुद्ध आमचे मित्र शाहीर अनिलजी गराटे यांचा हा डबल वारीचा सामना रविवार दिनांक 18 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजता जिव्हाळा हॉलमध्ये रंगणार आहे. तरी सर्व रसिक राजानं या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. 151 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. माझे बंधू चंदनदादा धरले, गणपतदादा लांबरे दादांच्या माध्यमातून गाण्यासाठी खास करून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो 9:15चा टायमिंग आहे. आणि हा बसा यांना वैश जागा करा. आणि म्हणून बघा स्तवन निघण झालेलं आहे. आता कार्यक्रमाची मित्रांनो खरी रंगतदार मजा, खरी गंमत ही गवळणीपासून होते. तुम्ही झोपल्या का? झोपाले? झोपलं नाही ना? हा असू द्या. कारण निश्चित मित्रांनो कार्यक्रमाची मजा मी माझ्या परीनं तुमचं जेवढं मनोरंजन करता येईल तेवढं मी निश्चितप्रमाणे करणार आहे. कारण हा बुवांचा माझा गेल्या वर्षी एक कार्यक्रम झाला होता आणि बुवा त्या बारीमध्ये हा यांना गर्व बराच आहे. बुवा जाता जाता बोलून गेले होते की म्हणतात अशी सुपारीची खंडा म्हणतात मी लई धुकून टाकलेली आहे. बुवा तुमच्याकडे 2च सुपारी आहे खंडा, पण आणखीता त्याला माझा आहे बुवा. लक्षात ठेवा लांबोऱ्यानो ओ लांडोऱ्यानो, तुमची सुपारी बुवा अशी तुमची खंडा आहेत ना 2 बुवा, त्याला असा अडकीता लावी शाप कत्री मग टाकी शाप त्याची बुवा कडून सांगतोय. हा चेप तुमची जी खंडा आहेत ना बुवा 2 त्याला असा अडकीता लावीन बुवा. हा शाप बारीक बुवा कत्री मारून ठेवीन त्याची. आणि म्हणून बुवा खवळण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. हरी तू आहेस भलताच हरामखोर, की नंदाचा हरी तू आहेस भलताच हरामखोर. मग हे दुधाच्या शिंक्याचे घरी अरे येऊन का कापतोस दोर. मग देवांचा तू देव मन मोहना तू, अरे देवांचा देव मन मोहना तू कसा बनलास चोर. अरे देवांचा देव मन मोहना तू कसा बनलास चोर. मातानं सांगता यशोदेला कान्हा, अरे ही राधा आज तुला देईल मार. कान्हा ए माझ्या सावल्या आहे ना, सावला आवला गावला ए माझ्या सावल्या. हो मॅचिंग आहे, मॅचिंग बघा ना मॅचिंग आहे बुवा. बुवा कसं मॅचिंग आहे, कपाळ आणि दाढीचा कलर एकच आहे. म्हणून बघा हे माझ्या श्री हरी राधा तुला गवळणीतून काय सांगते लक्ष देऊन ऐक म्हणून म्हणायचं आहे. हे अरे अरे काय आहे वनमाया, हे अरे अरे काया तू रे वनमाया. अरे तू समजून घे राधी कोलप्यानो, तुम्ही तुमचा पण आता हातात घ्या म्हणून म्हणते बघा. हे अरे अरे काया तू हे वनमाया, मग तू समजून घे राधी. जेव्हा धरते मी चोरी करताना बघा, अरे जेव्हा
धरते मी चोरी करताना मग तुझी आई घालतो चोरामधी तुला जेव्हा धरते मी चोरी करताना मग तुझी आई घालतोस का मधी आता झोंबल गोवा है ना आता काल्या चौकीची चोट लाल होईल बघा है ना आता काली चोच लाल होईल गोवाची वर्ण खाल्लं गोवा सगळंच लाल होतील पण गोवा माझा विषय असा आहे राधा म्हणते कानाला काना रात्री अपरात्री आमच्या घरात येतोस आमच्या दह्या दुधाची नासाडी करतोस बरोबर आहे ना आणि आम्ही तुझ्या खोड्या जर तुझ्या आईकडे सांगून सुद्धा तू तुझ्या आईचं ऐकत नाही मग आमच्या घरात येऊन चोऱ्या करतोस तरी कशाला बरं करतोस आणि स्वतःच्या आईशीला पण मध्ये घालतोस वा मी तुम्हाला शिवी आहे ना मी तुम्हाला शिवी माझा विषय ऐका हा तुमच्या सुपारीच्या खंडाना राग येऊन देऊ नका बुवा आणि म्हणून म्हणतोय माझा विषय असा आहे बुवा राधा सांगते कृष्णाला की जे तुझ्या आणि माझ्यातलं जे काही भांडण आहे का ना ते फक्त आणि तुझ्या माझ्यातच राहू दे आई कशाला घालतोय तुला काय हाय काय रे गरज आई घालायची म्हणजे जे काय तुझं आणि माझं भांडण आहे ते आपल्या दोघांपुरतच राहू दे ना दोघात तिसरा आता सगळा इसरा कशाला हवी यशोदामाईमध्ये एवढाच बुवा विषय आहे एवढाच आणि म्हणून बुवा चे भण इथं येऊन नाच्यासारखं नाचायला लागलो दुसऱ्या बारीत बुवा शाप कपडा फाडीन तुमचं म्हणून म्हणायचंय अरे अरे काळ्या हे वनमाळ्या अरे अरे काळ्या हे वनमाळ्या तू समजून घे राधी अरे अरे काळ्या हे वनमाळ्या तू समजून घे राधी जेव्हा धरते मी चोरी करताना जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी अरे काळ्याने वनमाळ्या समजून घे राधी अरे काळ्याने वनमाळ्या तू समजून घे राधी जेव्हा धरते मी चोरी करताना आई घालतोस का मधी जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी अरे रात्रीचा येऊन दही दूध खाऊन करतोस जीवाची मजा जीवाची मजा तू करतोस जीवाची मजा अरे घुसुळाचा तू असून राणा सोडलीस का लाज लज्जा भगत प्रेमाना मी नेमान काना अरे दादा तुला काय म्हणते मी जर तुला एवढ्या प्रेमाने दगितलं मी खायला देते तरी पण तुझ्या राधेच्या घरात येऊन चोरी करतो की आजकाल तुला कधी येणार का म्हणून म्हणायचंय अरे देते प्रेमाना मी नेमान हे कळणार तुला कधी देते प्रेमाना मी नेमान हे कळणार तुला कधी क्षमा धरते मी चोरी करताना क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई का घालतोस मधी क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी तुला केलं आहे रे माप अरे समजून कुठले तुला रे गाणा केला डोक्याला ताप अरे नको येऊ हात घाईला तू नाही आमचा वादी नको येऊ हात घाईला तू नाही आमचा वादी क्षमा धरते मी चोरी करताना ओ नानो
चोरी करताना तुझी आई का घालतोस मधी जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई का घालतोस मधी चोरी करताना तुझी आई घालतोस मधी जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस मधी हे आया रे काया हे वनमाया तू समजून घे राणी अरे काया हे वनमाया तू समजून घे राणी अरे तुला धरते मी चोरी करताना मग तुझी आई घालतोस का अरे तुझी आई घालतोस का मधी वाह हा आता कधी ते तुमचं तुम्ही ठरवा आणि म्हणून बघा कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून माझ्या विषयाचं विश्लेषण करतोय म्हणायचं आहे काय बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय शाहीर माझ्या विषयाची खाली ती भाषा आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे कारण वा तुम्ही भले तुमच्या क्षेत्रामध्ये निश्चित हुशार असाल कारण त्यांचा मोठा अभ्यास आहे ना त्यांचा सगळाच मोठा आहे बघा ना अंगामासान अगदी दाढी बिडी कंडा पण बुवा मोठंच आहे होय ना आणि म्हणून शाहीर तुम्ही तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये निश्चित मोठे असाल या कलेत देखील तुम्ही माझ्यापेक्षा मोठेच आहात म्हणून आज बुवा गेल्या वर्षी पण मी तुम्हाला माझा विषय दिलाय आणि आजही देतोय अपेक्षा करतो की आज कुठेतरी माझ्या विषयाला हात घालाल बुवा हो पण जर बुवा जर है ना वडाची साल जर बुवा वांग्यात लावली तर वाटी वस्त्र घेऊन बुवा शाप भादरून टाकीन तुम्हाला म्हणून बघा शेवटचा विषय गातोय भारी संभवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं अहो या शक्तिपुऱ्याच्या सामन्यात बुवा तुम्ही घालू नका हो या शक्तिपुऱ्याच्या सामन्यात बुवा अहो तुम्ही घालू नका हो घोळ मग आधी मायेचा आणि शिवाचा बुवा अहो आज इथं जमला आज मी माझी आधी माया श्रेष्ठ करून जातोय बुवा तुम्ही तुमचा शिव श्रेष्ठ करून जायचा आहे म्हणून म्हणायचं आहे की शक्तिपुऱ्याच्या सामन्यात बुवा तुम्ही आज घालू नका हो घोळ आधी मायेचा आणि शिवाचा इथे जमला मग तुमचा शिवश्रेष्ठ करण्याची आहे तुमच्याकडे आज चांगलीच वेळ नाहीतर ही आधी माया बुवा अहो तुमचा इथून जाईल करून खेळ आणि म्हणून बुवांच्या भाषेत पैसा आलं शाहीर राजेश निकम ढोलकीपट्टू नयनदादा नागेशदादा यांच्याकडून खास किरणदादा माळी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो तसेच गुलामिका दळवी गाणं चोरू चोरून पाहत 101 रुपयाचं पारितोषिक आलं निश्चित दुसऱ्या बारीमध्ये आपल्या फरमाईशा ठिकाणी जसा मित्रांनो वेळ मिळेल फरमाईश घेत राहील तसेच मित्रांनो या ठिकाणी शेवटचा विषय गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं तत्पूर्वी येत्या 22 तारखेला 22 जुलै 2024 रोजी माझे कीबोर्ड प्लेअर आज काही कारणास्तव कार्यक्रमाला हजर राहिले नाही माझे बंधू पंकजदादा काताळे दरवर्षीप्रमाणे मित्रांनो या वर्षी देखील माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी दादांच्या माध्यमातून एक पर्वणी आहे दादांचा गणपतीचा जो गण आहे
2024 मधला तो लवकरच 22 तारखेला आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहे. आणि म्हणून मित्रांनो निश्चित साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ दापोली या चॅनलला जाऊन सर्वांनी सबस्क्राईब करायचंय आणि तो गाणं या ठिकाणी पाहायचंय. त्या गाण्यावरती दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रेम करायचं आहे. म्हणून बघा वा शेवटचा बार तुमच्यावर सोडतोय म्हणायचं आहे का बघा की आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. हो आधी मायेचा सवाल छोटा मग देण्या उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोठा रे नाहीतर करीन तुझा चमन गोटा. ओ अरे शिव करून दाखव मोठा रे नाहीतर करीन चमन गोटा. ओ रामरानो आता आल्यावर बघा नाचा कसा नाचल बघा कावरा बावरा काय आल्यावर म्हणून बुवा चमन गोटा ना नुसता करायचो बुवा. जे दिसत नाही ते पण भाजरून टाकीशी आपण म्हणून म्हणतोय बुवा. हा तुम्ही मला माहिती आहे बुवा तुम्ही आल्यावर म्हणून तुम्हाला सांगितलंय. हा नुसती पोपटपणची बुवा कामाची नाही. हा तर 50 रुपयाची बुवा कोणाला 5 दिल ना तर तो पण रात्री इथे शिवाय बसत. म्हणून गाण्यातल्या लोकांना काय द्या गाण्यातला बुवा म्हणून म्हणायचंय अरे आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोटार नाही तर करीन चमन गोटा. शिव करून दाखव मोटार नाही तर करीन चमन गोटा. शिव करून दाखव मोटार नाही तर करीन चमन गोटा. शिव करून दाखव मोटार नाही तर करीन चमन गोटा. कोणापासून निर्माण झाला माय बाप कोण होती त्याला. कोणापासून निर्माण झाला माय बाप कोण होती त्याला. कोणापासून निर्माण झाला माय बाप कोण होती त्याला. त्याचा शोधाय फिरतू वाटा त्याच्या शोधाय फिरतू वाटा नाहीतर करीन चमन गोटा. जीव करून दाखव मोटार नाहीतर करीन चमन गोटा. करून दाखव मोटार नाहीतर करीन चमन गोटा. जीव करून दाखव मोटार नाहीतर करीन चमन गोटा. आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोटार नाहीतर करीन चमन गोटा. शिव करून दाखव मोटार नाहीतर करीन चमन गोटा. करून दाखव मोटार नाहीतर करीन चमन गोटा. शिव करून दाखव मोटार नाहीतर करीन चमन गोटा. आर शिव करून दाखव मोठार नाहीतर तुझं करीन चमन गोटा. आणि म्हणून मित्रांनो ज्या पद्धतीनं मला माझ्या प्रथम फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच तऱ्हेने शाहिरांना देखील त्यांच्या प्रथम फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. शाहिरांना देखील एक विनंती आहे बुवा तुम्हाला जेवढी आपटायची तेवढी नेता आपटा. तुम्हाला जशी बुवा बारी आज करता येईल तशी निश्चित तुम्ही तुमच्या पद्धतीने बारी करा. या ठिकाणी बोर्ड देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.